राधानगरी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीसाठी बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष के.पी. पाटील व जिल्हा बँकेचे संचालक ए.वाय. पाटील यांच्यात रस्सीखेच सुरू असून राधानगरी विधानसभा मतदारसंघातून या दोघांच्यात आता शाब्दिक द्वंद्व रंगले आहे। नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहता तारा न्यूज। बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या वेळी आमदार प्रकाश आंबेडकर यांच्याशी ए.वाय. पाटील यांनी हात मिळवणी केल्यानंतर ए.वाय. पाटील यांच्या खंद्या समर्थकांनी त्यावेळी आपल्या कार्यकर्त्यांसह के.पी. पाटील यांच्या गटात प्रवेश केला होता। त्यामुळे या दोघांच्यात फूट पडली आणि मेहुण्या पाहुण्यांचं हे राजकारण चर्चेत आलं। लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या के.पी. पाटलांनी माजी खासदार संजय मंडलिक यांचा जोरदार प्रचार केला होता, ते आता अजून बोटावरील शाही वाळली नाही तोपर्यंतच सोयीचं राजकारण बघत आहेत। त्यांनी महाविकास आघाडीतूनच विधानसभा लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले। राधानगरी विधानसभा मतदारसंघात शाहू महाराजांच्या आभार दौऱ्यामध्ये त्यांनी स्वागत कमान उभारून आपण महाविकास आघाडीकडूनच असल्याचं जणू साक्षच दिली। पण बहुतेक हे महायुतीच्या नेत्यांना पटलं नसावं, त्यामुळे की काय के.पी. पाटील अध्यक्ष असलेल्या बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या डिस्लरी प्रकल्पाची राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे प्रादेशिक कार्यालयाकडून अचानक पडताळणी करून त्रुटी काढण्यात आल्या। त्यानुसार महाविकास आघाडीतील त्यांचा वावर महायुतीला पटला नसल्याचं काहीसं चित्र सध्या निर्माण झालं आहे। याशिवाय दिवंगत आमदार पी.एन. पाटील व सतेज पाटील यांच्या माध्यमातून ए.वाय. हेही काँग्रेसच्या जवळ आले असून लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचा त्यांच्यावर दबाव असतानाही त्यांनी शाहू छत्रपती यांना बिनशर्त पाठिंबा देऊन राधानगरी तालुका पिंजून काढला। दिवंगत आमदार पी.एन. पाटील आमदार सतेज पाटील गटाला सोबत घेऊन तालुका एकतर्फी शाहू छत्रपतींच्या मागे उभा करण्याची किमया त्यांनी केली। या सगळ्या पार्श्वभूमीवर मेहुणे पाहुणे विधानसभेच्या तयारीला लागले आहेत। ए.वाय. यांनीही भुदरगड तालुक्यातील कडगाव येथून तर के.पी. यांनी राधानगरी तालुक्यातील वाकीघोड येथून संपर्क सुरू करत शड्डू ठोकला आहे। राधानगरी मतदारसंघातून विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांमध्ये मात्र राजकीय युद्ध पाहायला मिळणार हे नक्की। अशाच ताज्या बातम्यांना पाहण्यासाठी तारा न्यूजला लाईक करा आणि सबस्क्राईब करा।